तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. आता यापुढे मी तुम्हाला अशीच मदत करणार आहे. यापुढे जो माझा फोन येईल तो तुमच्या फायद्याचा असेल. हां, पण जे मागे जे घडलं ना ते विसरून जा. ठीक आहे, विसरलोय असं समजा. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं. तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली माझ्यासाठी आणि अनुने सुद्धा. पण का हो, अक्षय बरोबर अनु मला घ्यायला नाही आली मग? कारण मी नसताना तुम्ही माझ्या मुलाला मुठीत धरून काय काय खेळ चालवलेत ते सगळं कळलंय मला. मी तुझ्या मोठ्या बहिणीचा होणारा नवरा आहे आणि पाहुण्यांबरोबर कसं बोलावं कसं वागावं हे तुला शिकवलं नाहीये का? हे बघ, मला तुझ्याशी वाद घालायचा नाही, पण मला घालायचा. अक्षयला फोन करून त्याच्या कानावर हे सगळं घालावं लागेल. अक्षयरावांचं अनुवर खूप प्रेम आहे. हॅलो, नितीन बोलतोय. हां बोला नितीनराव. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? अनुनी आपल्या दोघांना एकत्र पाहिलंय. कधी? आज तिचा फोन आला होता. तो माझ्यासमोरच आला होतो. त्याच्यानंतर मला तिला भेटावंच लागलं. हो, पण काय बोलली? काय म्हणणार, आपली वाट लावायची भाषा बोलत होती. आणि तिच्याबरोबर तिची ती मैत्रीण सीमा ती सुद्धा होती आणि तिने सुद्धा आपल्या दोघांना एकत्र पाहिलंय. मग त्याच्यावर तुम्ही काय उत्तर दिलं? मी तिला खोटं सांगितलं की सयाजी बरोबरची पार्टनरशिप तोडली आणि काही हिशोब बाकी होता म्हणून आम्ही भेटलो. आणि हे वीणाला सांगितलं असतं तर तिला ते आवडलं नसतं. पण हे सगळं तिला खरं वाटलं का? कदाचित नसावं. मग आता काय करायचं? अहो, आता काय करायचं काय काय विचारताय? म्हणूनच मी तुम्हाला सांगत होतो की लग्न होईपर्यंत आपण भेटायचं नाही म्हणून. निदान काही दिवस ते टेंडर भरण्याचा विषय बंद करूया. पण नाही. पण अनु वीणाला सांगेल असं वाटतं तुम्हाला? नाही, माझी पक्की खात्री आहे की अनु वीणाला सांगणार नाही. पण आपण गाफील राहून चालणार नाही. कारण आज ना उद्या वीणाला कळणार. तिला जर कळलं ना तर मग माझं लग्न काही होत नाही. असं काही होणार नाही नितीनराव. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. सयाजीराव, माझं लग्न जर झालं नाही ना तर मी काय करीन ना ते मला पण माहित नाही. हो नितीनराव, शांत व्हा शांत व्हा. काय एवढा राग चांगला नव्हे. आपण काहीतरी करूया. मला काही माहिती नाहीये. सयाजीराव, हे बघा, आता जे काही करायचं आहे ना ते तुम्हाला करायचं आहे. लक्षात ठेवा. हे बघा, मला जरा विचार करू द्या. जो काही विचार करायचा आहे तो लवकर करा. बरं, ठेवू फोन? अहो, फोन काय ठेवताय? मी आता काय मार्ग काढायचा ते मला आधी सांगा. हो, आता मला विचार तरी करू द्या. आता फोन ठेवल्याशिवाय मी कसा काय विचार करणार सांगा बघू. हे बघा, माझ्याकडे वेळ नाहीये.
जास्त वेळ घेऊ नका, मला लगेच फोन करा. मी वाट बघतोय तुमच्या फोनची. एका मागून एक सारखी संकट येते. आता नितीनच्या प्रकरणात लक्ष घालायचं म्हणजे डोक्याला ताप करून घेण्यासारखं आहे. त्याच्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे. नाही त्याला वाटायचं त्याला एकट्याला संकट सोडून मी बाहेर पडलो म्हणून. काय करावं बरं, कुछ तो करना पडेगा. अनु, काय ठरवलंस? कोणाशी काही बोललीस का? नाही अजून. अगं पण का? आपल्याकडे वेळ नाहीये आणि ही वेळ जर आपल्या हातातनं निघून गेली ना तर आपण काहीच करू शकत नाही. सीमा, अगं लग्नाची जवळपास सगळी तयारी झाली आहे. लग्नपत्रिका छापायला गेल्यात, खरेदी झाली आहे आणि हे सगळं असताना म्हणजे तू गप्प बसायचं ठरवलंयस? तसंही काही नाही आहे. मग कसं आहे? सीमा, तुला माहिती आहे ना, इतक्या वर्षानंतर ताईचं लग्न होतं आहे म्हणून सगळे आनंदात आहे. आणि सगळे आनंदात असताना मी असंच काहीतरी सांगून कसं काय टेन्शन देऊ? अनु, मला समजतंय तुला खूप त्रास होतोय. अगं पण मी जर तुझ्या जागी असती ना मी पण हेच केलं असतं. आपल्याला काही ना काहीतरी मार्ग काढायला नको का? आणि बघ, आज परिस्थिती आपल्या हातात आहे, उद्या कदाचित नसेल. सीमा ताई खरंच खूप खुश आहे ग. असणारच. तिचं लग्न ठरलंय ना. आजकाल ती नितीनबरोबर जास्त वेळ फोनवर बोलत असते. ती अजून अंधारातच आहे. तिला खऱ्या खोट्याची कल्पनाच नाहीये. तिला असं वाटतंय तिच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या मुलाशी तिचं लग्न होतंय. सीमा, आपण तिला खरं काय ते सांगायलाच हवं. आपण नाही, तू. अगं म्हणजे तू माझ्याबरोबर नाही आहेस? वेडी आहेस का? मी नेहमीच तुझ्याबरोबर आहे. पण आता हे सगळं तुला पुढाकार घेऊन करायचं आहे. कुणाला, कुठल्या वेळेला, कधी काय बोलायचं ना हे तुला ठरवायचं आहे. आपल्याकडे वेळ नाही आहे. मी खूप डिस्टर्ब आहे. मग अनु, अगं समजून का घेत नाही आहेस? मला खरंच काही सुचत नाही आहे. आणि तू मला समजून घे ना सीमा. उद्या आईबाबांना हे कळलं तर त्यांना काय वाटेल? ताईला कळलं तर ती सरळ लग्नच मोडेल. आणि एका मुलीचा साखरपुडा झाला आहे, तिच्या लग्नाची तारीख नक्की झाली आहे. हे सगळं झालेलं असताना जर तिचं लग्न मोडलं तर लोक काय काय बोलतील? अगं पण नितीन ताईशी खोटं बोलून लग्न करतोय आणि लग्नानंतर त्याचं दुसरं प्लॅनिंग असेल तर? आणि नंतर आपल्या ताईला त्रास दिला तर काय करणार ग आपण? म्हणजे मग आपण हे लग्न मोडायचं? नाही, आपण आता काही ठरवू शकत नाही. पण हो, तिच्यापासून लपूनही काही चालणार नाही. मग गजा भाऊ, कशी काय चालली लग्नाची तयारी? जेमतेम सगळी तयारी झाली आहे. हं. काय आहे, काही कामाने तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं, त्यामुळे मी नाही येऊ शकलो साखरपुड्याला. पण जोशी होता ना? हो, जोशी साखरपुड्याला होता. हा जोशी आहे ना, अगदी पूर्वी होता तसाच आहे. ह्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. बरं, हे बघ, तुला जर काही अडचण असेल ना मला नक्की सांग. हं. अरे हां, आणि वहिनी अक्षयरावांच्या आईला भेटायला गेल्या होत्या, त्याचं काय झालं? अरे तिथे काहीतरी भलतंच झालं. म्हणजे? अक्षयरावांची आई हिच्याशी नीट बोलली नाही. म्हणजे काय नक्की काय झालं सांग ना. म्हणजे ही अक्षयरावांच्या आईला भेटायला गेली होती, त्यांनी हिचा अपमान केला. म्हणाले
तुम्ही माझ्या अक्षयाला फसवताय. तुमचा आमच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे. तुमच्या सांगण्यावरूनच अक्षयनी सयाजीरावना घराच्या बाहेर काढलं आणि कंपनीतून हाकलून दिलं. आणि म्हणाले तुमच्या मुलीनं अक्षयला वेड लावलंय. माझा लग्नाला विरोध नाही, पण तुमच्या मुलीला सांगा हे खेळ आता थांबव. सासरी हे असं चालणार नाही. अरे हे तर भयंकरच आहे. अरे मग तुम्ही हे अक्षयरावना नाही का सांगितलं? अरे अक्षयरावनं कसं सांगणार? हे बघ, वीणाचं लग्न एकदा व्यवस्थित पार पडू दे, मग आपण बघू. हे बघ, ठीक आहे, जे झालं असेल घडलं असेल त्या दोघींना माहिती, पण तू काय टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, हे अनुला किंवा इतर कोणाला सांगू नकोस. वीणाला तर अजिबात नको. हे बघ, नाही सांगत, तू त्याची काहीही काळजी करू नकोस. ओके, बरं येतो मी. हा, सयाजीराव, काही विचार केलायत की नाही? तोच विचार करतोय. आपल्या सॉफ्टवेअरमधून आपल्याला किती पैसे मिळतील ह्याचाच विचार करतोय. अहो, पैशाचा कसला विचार करताय? नितीनराव, बिझनेस फर्स्ट. काय बिझनेस फर्स्ट? हा, इकडे माझी 3 तेरावायची पाळी आलेली आहे. हे बघा, त्या वीणाला जर काही कळलं ना तर काही खरं नाहीये. विचार करा. या बिझनेसचा विचार करून करूनच डोक्याला अशी चक्कर यायला लागले. फार घनचक्कर झाले हो मी. मी आता काय करायचं ते सांगा. काहीतरी विचार करा सयाजीराव. तसा विचार केलाय आणि केलाही नाही. मग आता मी काय समजायचं? हा, हे बघा, काही झालं तरी पण माझं लग्न मोडलं नाही पाहिजे सांगून ठेवतोय. नाही मोडणार नाही. मला एक सांगा, वीणाचा फोन आला? अहो, वीणाचा फोन आलेला होता, पण मी तिच्याशी अजून व्यवस्थित बोलू शकलेलो नाहीये. अनुने तिला सांगितलं असेल असं काही तिच्या बोलण्यात जाणवलं का? नाही, मला नाही वाटत की अनुनी सांगितलं असेल. अहो, मग झाला ना प्रॉब्लेम सॉल्व आपला. हे बघा, अनुने तिला काही सांगितलं नाही म्हणजे ह्याच्या पुढे ती सांगेल असंही वाटत नाही. अहो, पण सयाजीराव, हे तुम्ही इथे बसून कसं ठरवू शकता? हो, सिंपल आहे. अनुला माहित आहे की तिच्या बहिणीचं लग्न जर मोडलं तर ते परत जमणं कठीण आहे. आणि तिच्या बहिणीचं जर लग्न मोडलं तर हिचं लग्न जमणार नाही. तुम्ही अजून अनुला ओळखलेलं नाहीये. ती शांत बसणार नाहीये. ती नक्कीच काही ना काहीतरी करेल. अहो नितीनराव, एवढे गुंड, पॉलिटिशियन, पोलीस आपण अशा हाताच्या बोटावर फिरवतो. हे अनु आपलं काय वाकडं करणार आहे? हे बघा सयाजीराव, आपण शांत बसून चालणार नाही. काय नितीनराव, तुम्हाला स्त्रियांची सायकोलॉजी माहीत नाही अजून. या स्त्रिया आहेत ना, फार भित्र्या आणि विचार करणाऱ्या असतात. ही अनु जी आहे ती काही झटपट निर्णय घेणार नाही. कारण तिच्या बहिणीच्या लग्नाचा मामला आहे आणि हा मामला फार नाजूक आहे. हं? मला वाटतं सयाजीराव, तुम्ही पुन्हा एकदा चुकताय. नितीनराव, मला असं वाटतं की आता आपण काही हालचाल करू नये. पण का? आपणच प्रॉब्लेममध्ये येऊ. हां, त्यांनी ॲक्शन घेतल्यावरच आपण ॲक्शन घेऊ. हे बघा, काही पण करा, पण मी पेचात पडलो नाही पाहिजे. नाही पडणार. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते काही काहीचं पटतंय मला. पटतं ना? गुड. मग आता सगळं टेन्शन सोडा. ओके. अरे मग आता काय करायचं रे? हा, अरे म्हणजे गजाभाऊ पुन्हा अडचणीत. नाही रे, या अक्षयरावांच्या आईनं वहिनींचा एवढा अपमान करायचा म्हणजे कमालच झाली रे. हे बघ, आपण आता हे अक्षयरावना सांगायला पाहिजे. अरे पण ह्याचा परिणाम काय होईल ह्याचा विचार केलायस का तू? हे बघ, आणखी आपण जर नाही सांगितलं तर त्याचा परिणाम काय होईल याचा विचार तू केलायस का? तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण हे बघ जोशी, तू नेहमी
भीत निर्णय घेतोस. ठीक आहे, तुला काय वाटतंय? काही वाटत नाही. आता आपण अक्षराला सांगायचं. दॅट्स ऑल. मग कसला विचार करतोयस? घे फोन आणि लाव त्यांना. येस. हॅलो. हॅलो. हा नमस्कार अक्षयराव. मी गडकरी बोलतोय, गजाभाऊंचा मित्र. हां नमस्कार काका, बोला कसे आहात? हा तुम्ही कसे आहात? मी फर्स्ट क्लास. पण तुम्हाला मी डिस्टर्ब तर केलं नाही ना? नाही नाही, बोला ना. नाही तुमच्यासोबत मला महत्वाचं बोलायचं होतं. कमॉन काका, बोला ना, मला वेळ आहे आत्ता, बोला. काय आहे, त्या दिवशी अनुची आई तुमच्या आई साहेबांना भेटण्यास गेली होती. हो. हां, आणखी तिथं नेमकं काय झालं याविषयी तुम्हाला जरा बोलायचं होतं. पण हे तुम्हाला कसं काय कळलं? काका, सगळ्यात आधी मी तुमचा खूप आभारी आहे, कारण या अशा काही गोष्टी घडल्या हे मला काहीच माहितीच नव्हतं. कारण कसं झालं, मुळात मी ना माझ्या आईला विचारू शकत होतो ना अनुच्या आईला काही विचारू शकत होतो की नेमकं नक्की त्यांचं त्या दिवशी काय बोलणं झालं होतं. सो आय एम रिअली थँकफुल टू यू. काय आहे, मी ज्या वेळेला गजाभाऊने भेटायला गेलो ना त्यावेळी त्यांनी मला हे सांगितलं. बर, म्हणजे अनुला हे सगळं माहिती आहे? कदाचित नाही. थँक गॉड. बरं काका, मी जर आत्ता थोडा घाईत आहे, मी तुम्हाला नंतर फोन केला तर चालेल का? आपण नंतर बोलूया हवं तर. ओके ओके साहेब, ओके ठीक आहे, ओके थँक्यू. आपलं काम झालं. का बोलवलंस मला इथे? कारण तू अनुची क्लोज फ्रेंड आहेस म्हणून. अगं तू का निष्कारण अनुच्या मागे लागलीस? ती तर ऑलरेडी टेन्शनमध्ये, आणि तू अशा फालतू गोष्टी करून तिला पुन्हा टेन्शनमध्ये टाकतेस. मी टेन्शन देत नाही, उलट तिला टेन्शनपासून वाचवते. म्हणजे मी खोटं बोलते ना? मला सांग, तू हे सगळं का करतेस? हे सगळं करण्यामागे तुझा उद्देश काय? हे काळ आणि वेळच ठरवेल. ए निशा, असं तू कोड्यात बोलू नकोस हा. आणि हे बघ, एक्सक्यूज मी तुला इथे बोलवलं, तू मला नाही. ए काय प्रॉब्लेम काय ग तुझा? आणि तू कोण समजतेस कोण स्वतःला? हे बघ, हे मला असले प्रश्न विचारत जाऊ नकोस, कळलं? कमाल आहे ग तुझी. आपण ज्या विषयावर बोलायला आलोय त्याच्यावर बोलूया की जाऊ? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ठीक आहे, मग सयाजी आणि नितीनची पार्टनरशिप अजूनही चालू आहे. नितीनने वीणाला खोटं सांगितलं की सयाजी आणि त्याची पार्टनरशिप तुटली. हा? अगं हे सगळं तुला कसं माहिती? आता समजलं? निशा मराठे कोण येते? निशा, खरं खरं सांग, अगं तू आमच्यापासून हा लपंडाव का खेळतेस? मी नाही खेळत आहे. अगं मग सांग ना, का लपवतेस आमच्यापासून? आणखीन एक महत्वाचं सांगायचंय तुला, आणि ते तुझ्या खास मैत्रिणीला जाऊन सांग, कारण त्यातच तिचं हित आहे. काय? तिला सांग की वीणा आणि नितीनचं लग्न न झालेलंच बरं. काय? अगं तू जे बोलतेस तुला तरी कळतंय का? का काही बडबडतेस? मी सांगते तसंच कर. बाय द वे, माझी तर अशी इच्छा आहे की तिने तिच्या बहिणीला वाचवावं. तसं मी हे सगळं तिला भेटूनच सांगणार होते,
पण आजकाल जरा जास्तच राग असतो तिचा माझ्यावर. निशा, दिस इज टू मच. नॉट टू मच. अगं अजून बरंच काही. त्या देशमुख कुटुंबाला एकदम पक्क ओळखून आहे. त्यांची खडानखडा माहिती आहे मला. आणि नितीन सयाजीचे पुढे काय प्लॅन्स आहेत ते सुद्धा माहिती आहे. म्हणजे तू दुसऱ्यांच्या उठाठेवी करत फिरत असतेस ना? तर तुझा विश्वास बसत नाहीये माझ्यावर. ठीक आहे, मी तुम्हाला सगळं काही खरं सांगायला तयार आहे. मला अनुला भेटायचं. कधी भेटायचं, केव्हा भेटायचं, कुठे भेटायचं हे सगळं मी ठरवेन. बाय.